हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सेगमेंट ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं आणि त्याच्यानंतर जो तुमचा प्रॅक्टिस सेट 7.4 आहे तो 7.4 प्रॅक्टिस सेट बघणार आहे. ह्याच्या आधी आपण मेन्सुरेशन हा जो तुमचा मॅथ्स 2चा चॅप्टर आहे लास्टचा, त्याच्यामध्ये आपण मेन्सुरेशन चॅप्टरचं इंट्रोडक्शन, जे काही सगळे फॉर्म्युले आहेत ते, त्यानंतर फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, प्रत्येक फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल आहेत, म्हणजे प्रॅक्टिस सेट 7.1, 7.2, 7.3 हे सगळं आपण बघितलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. ते जर व्हिडिओ जाऊन बघितलं नसेल तर व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्याच्यामध्ये ह्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.4 मधील एक्झाम्पल. त्यानंतर आता बघा 10वीची बोर्डची एक्झाम जवळलेली आहे. व बोर्डच्या एक्झाम मध्ये मॅथ्स 1 साठी आणि मॅथ्स 2 साठी जो तुमचा हॉट क्वेश्चन प्रश्न असतात, म्हणजे तुम्हाला टोटल 3 असतात आणि त्यातील 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, त्या हॉट क्वेश्चन मधील कोणते क्वेश्चन जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्यानंतर कोणते रिपीट विचारले जातात, त्यानंतर कोणते ह्या वर्षी विचारले जाण्याची शक्यता आहे, या सगळ्याचे व्हिडिओ देखील हॉट क्वेश्चनचे व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत आणि सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. आता बघा, ह्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हॉट क्वेश्चन बघणार आहे, त्यामुळं सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.4 साठी जे तुम्हाला फॉर्म्युले लागणार आहेत. एकच फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आणि त्याच्यामध्ये जी कन्सेप्ट आहे सेगमेंट ऑफ सर्कल, ती कन्सेप्ट आपण बघणार आहे. आता बघा, काय कन्सेप्ट आहे, तुमचा पॉइंट काय आहे पुढचा, तर सेगमेंट ऑफ सर्कल. आता मला सांगा, सेगमेंट ऑफ सर्कल कुणाला म्हणतोय आपण, सर्कलची सेगमेंट आहे. मग आता बघा, सेगमेंट ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं, अ रिजन बाउंडेड बाय कॉर्ड अँड करस्पॉन्डिंग आर्क ऑफ द सर्कल. बघा, सेगमेंट ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं की असा रिजन जो कुणामध्ये बाउंडेड, म्हणजे काय, कुणासोबत बांधलेला आहे, कॉर्ड आणि करस्पॉन्डिंग आर्क. आता ह्याच्या आधीचा जो आपण प्रॅक्टिस सेट 7.3 बघितलाय त्याच्यामध्ये आर्क कुणाला म्हणायचं, त्यानंतर मायनर आर्क, मेजर आर्क, या सगळ्या कन्सेप्ट बघितलेल्या आहेत, बरोबर आहे. आता बघा, आता सगळ्यात आधी आर्क कुणाला म्हणायचं बघा, तर एक हा आपण जो सर्कल काढला, ह्या सर्कलचा हा काय झाला, तुमचा सेंटर झाला, बरोबर आहे. इथं ही एक मी कॉर्ड काढली, ज्या कॉर्डला नाव दिलं ए बी आणि इथं नाव दिलं एक्स आणि इथं नाव दिलं वाय. तर आता बघा, ही जी ए बी ही हा जो तुमचा पार्ट दिसतोय, जो मी शेडेड केलेला भाग आहे, ह्या पार्टला म्हणायचं ए एक्स बी, याला म्हणायचं आर्क. याला काय म्हणतोय आपण, आर्क. बघा, आपण मागच्या याच्यामध्ये आर्क कुणाला म्हणायचं, त्यानंतर ना मायनर आर्क, मेजर आर्कचा जो एरिया आहे तो सेक्टरचा एरिया फाइंड करण्याचे फॉर्म्युला बघितलेत. मग आर्क कुणाला म्हणायचं, ए एक्स बी हा एक आर्क झाला आणि दुसरा आर्क कोणता झाला, तर ए वाय बी हा तुमचा दुसरा आर्क झाला. याला आर्क म्हणतोय. आर्कलाच मराठीमध्ये आपण म्हणतोय कंस. बघा, आर्क कुणाला म्हणायचं लक्षात आलं काय. आता आता ह्या डायग्राम मध्ये कोणता आर्क आहे बघा, तर ए एक्स बी हा तुमचा आर्क आहे. मग जसं तुम्ही सेक्टरचे 2 पार्ट बघितले, मायनर सेक्टर आणि मेजर सेक्टर, तसेच सेगमेंटचे देखील 2 टाईप पडतात, मायनर सेगमेंट आणि मेजर सेगमेंट. सेगमेंट आणि सेक्टर या दोन्ही पण कन्सेप्ट एकसारखेच आहेत. बघा, सेगमेंट कुणाला म्हणायचं, सेक्टर कुणाला म्हणायचं, हे मागच्या सेक्टरचे जे काही फॉर्म्युले आहेत ते, त्यानंतर सेक्टर कुणाला म्हणायचं, मायनर सेक्टर, मेजर सेक्टर, हे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. आता सेगमेंट कुणाला म्हणायचं, पहिल्यांदा सेगमेंट ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं बघा, तर असा रिजन जो कॉर्ड आणि करस्पॉन्डिंग आर्क यांच्यामध्ये असतोय. मग बघा, ही तुमची कॉर्ड कोणती आहे, आता आपण कॉर्ड कोणाला म्हणतोय, तर जी सर्कलच्या सेंटर मधून जात नाही तिला काय म्हणतोय आपण, कॉर्ड म्हणतोय, बरोबर आहे. मग आता ही ए बी ही आहे, ही सर्कलच्या सेंटर मधून जाते काय, नाही, म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, कॉर्ड म्हणतोय. मग आता बघा, ही जी कॉर्ड आहे, ही कॉर्ड आणि त्याचा जो करस्पॉन्डिंग आर्क आहे, त्यांच्या जो मधला भाग आहे त्याला आपण काय म्हणायचं, सेगमेंट ऑफ सर्कल. बघा, शेडेड केलेला जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, सेगमेंट ऑफ सर्कल. कॉर्ड आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क, बघा, कॉर्ड आणि त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क यांचा जो मधला पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, सेगमेंट ऑफ सर्कल. आता बघा, सेगमेंट ऑफ सर्कलचे 2 टाईप पडतात. पहिला टाईप आहे मायनर सेगमेंट आणि दुसरा टाईप आहे मेजर सेगमेंट. आता बघा, मायनर या शब्दाचाच अर्थ येतोय छोटा आणि मेजर या शब्दाचा अर्थ येतोय मोठा.
मग आता बघा आकृतीमध्ये तुम्हाला छोटा आर्क कोणता दिसतोय तर AXB. मग आता बघा मायनर सेगमेंट कुणाला म्हणायचं द एरिया एनक्लोज्ड बाय कॉर्ड अँड करस्पॉन्डिंग मायनर आर्क. बघा मायनर सेगमेंट कुणाला म्हणायचं ही जी तुमची AB ही कॉर्ड आहे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो मायनर आर्क आहे यांच्या जो मधला पार्ट आहे त्याला कोणता सेगमेंट म्हणायचं मायनर सेगमेंट. मायनर म्हणजे छोटा असं लक्षात ठेवा. आता बघा मेजर म्हणजे काय सांगितलंय मोठा. मग आता बघा ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय घेतलीसा कॉर्ड आणि मायनर आर्क घेतलीसा. मग मेजर सेगमेंट मध्ये काय घेणारा कॉर्ड आणि मेजर सेगमेंट. आता बघा डायग्राम मध्ये मेजर म्हणजे मोठी सेगमेंट कोणते तर AYB ही तुमची मोठी सेगमेंट आहे बरोबर आहे आणि कॉर्ड कोणते AB. मग कॉर्ड आणि करस्पॉन्डिंग मायनर सेगमेंट यांच्या जो एनक्लोज्ड यांच्या मधला जो एरिया आहे हा इथून इथपर्यंत ह्या एरियाला म्हणायचं मेजर सेगमेंट. नावामध्येच अर्थ आहे मायनर म्हणजे छोटा आणि मेजर म्हणजे मोठा. मग आता बघा मायनर सेगमेंटचे नाव काय लिहिणारा सेगमेंट AXB. सेगमेंट AXB आणि मेजर सेगमेंटचं काय नाव लिहिणारा तर सेगमेंट मेजर म्हणजे मोठी सेगमेंट कोणते बघा सेगमेंट AYB. सेगमेंट AYB. बघा सेगमेंट ऑफ सर्कल कुणाला म्हणायचं मायनर सेगमेंट आणि मेजर सेगमेंट या तीन कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या काय. सेगमेंट कुणाला म्हणायचं कॉर्ड आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो आर्क असतात हे दोन्ही पण आर्क येणार मायनर आर्क आणि मेजर आर्क त्यांना काय म्हणतोय आपण सेगमेंट ऑफ सर्कल म्हणतोय. त्यानंतर मायनर सेगमेंट कोणाला म्हणायचं मायनर म्हणजे छोटा. मग कॉर्ड आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो मायनर आर्क असतोय त्याला कोणतं सेगमेंट म्हणायचं मायनर सेगमेंट. आणि मेजर सेगमेंट कोणाला म्हणायचं कॉर्ड आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो मेजर पार्ट असतोय मेजर आर्क असतोय त्याला कोणतं सेगमेंट म्हणायचं मेजर सेगमेंट. आता बघा तुमचा पुढचा पार्ट आहे सेमी सर्क्युलर सेगमेंट. आता सेमी सर्क्युलर सेगमेंट कोणाला म्हणायचं सेमी सर्क्युलर या शब्दातच अर्थ आहे बघा. सेमी सर्क्युलर म्हणजेच काय तर वर्तुळाचे म्हणजे तुमच्या सर्कलचे दोन इक्वल पार्ट करणार. मग आता बघा हा एक मी वर्तुळ काढला म्हणजे सर्कल काढला आणि सर्कलच्या सेंटरला नाव दिलं O. मग सेमी सर्क्युलर सेगमेंटचा अर्थ काय तर ह्या सर्कलचे इक्वल दोन पार्ट करायचे. इक्वल किती पार्ट करायचे दोन. आता बघा जर मला ह्या सर्कलचे इक्वल म्हणजे समान दोन भाग करायचे असतील तर मी कसे करणार एकतर असे उभे करणार किंवा एकतर काय करणार आडवे समान व्हायला पाहिजे. मग आता मला सांगा जर मला सेमी सर्क्युलर सेगमेंट पाहिजे असेल तर ती सेमी सर्क्युलर सेगमेंट कॉर्डमुळे तयार होणार का डायमीटरमुळे तयार होणार. बघा कॉर्डमुळे तयार होणार का डायमीटरमुळे तयार होणार डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला. कशामुळे तयार होणार तर कॉर्डमुळे तयार होणार तर सॉरी कशामुळे तयार होणार तर डायमीटरमुळे तयार होणार. कारण का आपण डायमीटर कुणाला म्हणतोय सर्कलच्या जे सेंटर मधून जात त्याला आपण काय म्हणतोय डायमीटर म्हणतोय. मग आता बघा जर तुम्ही याला नाव देऊया AB आणि CD. जर तुम्ही सर्कलचे उभे दोन पार्ट केले किंवा आडवे जरी दोन पार्ट केले तरी सुद्धा जी तुमची लाईन आहे ती सर्कलच्या कशामधून जायला लागल्या सेंटर मधून जायला लागल्या. म्हणजे सेमी सर्क्युलर सेगमेंट किंवा सेमी सर्क्युलर सेक्टर हे कशामुळे तयार होतात तर डायमीटरमुळे तयार होतात. कशामुळे तयार होतात डायमीटरमुळे. बघा अ सेगमेंट फॉर्मड बाय इथं पण लिहिले बघा डायमीटर ऑफ सर्कल इज कॉल्ड अ सेमी सर्क्युलर सेगमेंट. बघा असा सेगमेंट की जो सर्कलच्या डायमीटरमुळे तयार होते त्याला कोणता सेगमेंट म्हणायचं सेमी सर्क्युलर सेगमेंट. तुम्हाला MCQ मध्ये विचारतात काय तर मायनर सेगमेंट कशामुळे तयार होतात किंवा विचारतात मेजर सेगमेंट कशामुळे तयार होतात आणि खाली ऑप्शन असतात रेडियस कॉर्ड डायमीटर आणि चौथा ऑप्शन काय पण देतील. मग कशामुळे तयार होतात जर मायनर सेगमेंट मेजर सेगमेंट विचारलं तर कशामुळे तयार होतात कॉर्डमुळे. आणि जर तुम्हाला MCQ मध्ये विचारलं की सेमी सर्क्युलर सेगमेंट कशामुळे तयार होतात तर सेमी सर्क्युलर सेगमेंट किंवा सेमी सर्क्युलर सेक्टर असू दे तो कशामुळे तयार होतोय डायमीटरमुळे तयार होते. बघा या दोन्ही पण कन्सेप्ट लक्षात आला काय. दोन MCQ याच्यावरती मी सांगितलेले आहेत. कोणते दोन MCQ मायनर सेगमेंट किंवा मेजर सेगमेंट कशामुळे तयार होतात तर कॉर्डमुळे तयार होतात आणि सेमी सर्क्युलर सेगमेंट कशामुळे तयार होतात तर डायमीटरमुळे. इथे डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला सेमी सर्क्युलर म्हणजे काय दोन इक्वल पार्ट करायचे. मग जर दोन इक्वल सर्कलचे पार्ट केले तर जी लाईन आहे ती सर्कलच्या कंपल्सरी कशामधून जात्या सेंटर मधून जाते आणि सर्कलच्या सेंटर मधून जी लाईन जात्या त्याला आपण काय म्हणतोय डायमीटर म्हणतोय. म्हणून सेमी सर्क्युलर सेगमेंट हे कशामुळे तयार होतात तर डायमीटरमुळे
तयार होतात. बघा या तिन्ही पण कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या काय? पहिली म्हणजे सेगमेंट ऑफ सर्कल, मायनर सेगमेंट, मेजर सेगमेंट आणि सेमी सर्क्युलर सेगमेंट. याच्यावरती तुम्हाला ऍक्टिव्हिटी टाईप पण विचारलं जाऊ शकतं. म्हणजे अशी डायग्राम देतात आणि त्या डायग्राम मध्ये मायनर सेगमेंटचं नाव लिहायचं असतं आणि मेजर सेगमेंटचं नाव लिहायचं असतं, किंवा अशी सेम डायग्राम देतात आणि त्याच्यामध्ये मायनर सेक्टरचं नाव लिहायचं असतं आणि मेजर सेक्टरचं नाव लिहायचं असतं. अशा टाईपची तुम्हाला ऍक्टिव्हिटी येऊ शकते परीक्षेला 2 मार्कसाठी. बघा या तिन्ही पण कन्सेप्ट, 4 पण कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्यात काय? बघा आता आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.4 आणि तो प्रॅक्टिस सेट बघायच्या आधी आपण ह्याच्यात जो सेगमेंट फाइंड करण्यासाठी म्हणजे एरिया जो सेगमेंटचा आहे तो फाइंड करण्यासाठी जो फॉर्म्युला लागतोय तो फॉर्म्युला आपण बघणार आहे. आता बघा काय फॉर्म्युला आहे ते बघूया. आता बघा जर तुम्हाला एरिया ऑफ सेगमेंट विचारला, एरिया ऑफ सेगमेंट, मग कोणता पण सेगमेंट असू दे तो मायनर असू दे किंवा मेजर असू दे, मग सेगमेंटचा एरिया फाइंड करण्याचा काय फॉर्म्युला आहे? बघा आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2 आणि ब्रॅकेट काय आहे तुमचा? कम्प्लीट. बघा जर तुम्हाला सेगमेंटचा एरिया विचारला तर काय फॉर्म्युला आहे? आर स्क्वेअर इन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2 हा एकच फॉर्म्युला आहे. जसं एरिया ऑफ सेक्टर फाइंड करण्यासाठी 2 फॉर्म्युले होतात तसं सेगमेंटचा एरिया फाइंड करण्यासाठी 2 फॉर्म्युले नाही आहेत. किती फॉर्म्युला आहे तुमचा? एकच फॉर्म्युला. आणि ह्या एका फॉर्म्युल्यावरती आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.4 काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. बघा काय फॉर्म्युला आहे? आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय म्हणजे आर म्हणजे काय? रेडियस. पाय म्हणजे पायची व्हॅल्यू पुट करायची. थिटा म्हणजे आपण काय घेतोय? तर अँगल. थिटा म्हणजे काय घेतोय? अँगल जो क्वेश्चन मध्ये दिलेला असेल तो. त्यानंतर ना अपॉन 360 आपण का करतोय? सेच्या फॉर्म्युलामध्ये पण होतं बघा, एरिया ऑफ सेक्टरच्या फॉर्म्युलामध्ये पण अपॉन 360 होतं. मग अपॉन 360 का करतोय? कारण पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती डिग्री असते? 360 डिग्री असते. मायनस साइन थिटा. आता इथे बघा साइन लिहायचं आणि थिटाची जे अँगल दिलेला असतोय ती थिटाची इथं व्हॅल्यू पुट करायची. मग समजा साइन 30 असेल, साइन 45 असेल, साइन 90 असेल आणि ती जी व्हॅल्यू आहे ती ट्रिग्नॉमेट्रीच्या टेबलमध्ये बघून व्हॅल्यू इथं काय करायची? पुट करायची. जो तुम्ही ट्रिग्नॉमेट्रीचा टेबल बघितलायसा, साइन थिटाचं काय टेबल होतं बघा? वरती अँगल होते 0, 30, 45, 60 आणि 90. साइन थिटाच्या काय काय व्हॅल्यू होत्या? 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. हा आपण टेबल बघितलाय. जर इथं साइन 30 डिग्री आलं तर किती व्हॅल्यू पुट करणारा? 1/2. साइन 45 आलं तर 1/√2. साइन 60 डिग्री आलं तर √3/2 आणि साइन 90 डिग्री आलं तर व्हॅल्यू किती पुट करणारा? 1 आणि अपॉनला 2. असा तुमचा सेगमेंटचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. मुलं कुठं बसतात बघा? सेगमेंट आहे, एरिया ऑफ सेगमेंट फाइंड करायचं आहे का एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं आहे हे नीट क्वेश्चन मध्ये वाचायचं. कारण डायग्राम दोन्हीच्या पण सेमच टाईप असतात. बघा सेक्टरची पण आपण अशाच टाईपची डायग्राम बघितलेली आणि सेगमेंटची पण हीच डायग्राम आहे. मग क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं असते एरिया ऑफ सेगमेंट फाइंड करायचंय का एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं आहे. मग एरिया ऑफ सेक्टर असेल तर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करायचा आणि जर एरिया ऑफ सेगमेंट दिलेला असेल तर सेगमेंटचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला यूज करायचा. बघा हा फॉर्म्युला लक्षात आला की आता ह्या फॉर्म्युल्यावरती डिपेंड जो तुमचा प्रॅक्टिस सेट 7.4 आहे तो आपण प्रॅक्टिस सेट बघणार आहे. आता बघा प्रॅक्टिस सेट 7.4 मधील क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 इन फिगर ए इज सेंटर ऑफ सर्कल. ह्या फिगर मध्ये ए हा सर्कलचा काय दिलेला आहे? सेंटर दिलेला आहे. अँगल बी ए सी इज इक्वल टू 45 डिग्री. बघा अँगल बी ए सी किती डिग्री दिलेला आहे? 45 डिग्री दिलेला आहे. एसी इज इक्वल टू 7√2. एसी म्हणजे ही सर्कलची काय दिलं तुम्हाला? रेडियस दिल्या. मग रेडियसचं मेजरमेंट किती सांगितलंय? 7√2. आता बघा एसी ही पण सर्कलची रेडियस आहे आणि एबी ही पण सर्कलची रेडियस आहे. मग जर एसी 7√2 असेल तर एबी पण किती असणार आहे? 7√2 असणार आहे का? कारण सर्कलच्या
ज्या रेडियस असतात त्या काय असतात, इक्वल असतात. त्यानंतर आता फाइंड काय करायचं आहे बघा, फाइंड एरिया ऑफ सेगमेंट BXC. बघा BXC ह्या सेगमेंटचा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, एरिया. आता बघा सेगमेंट दिलाय, सेक्टर दिलेला नाही, म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणारा, तर सेगमेंटचा फॉर्म्युला यूज करणारा. मग आता बघा हा जो तुम्हाला शेडेड पार्ट दिसतोय, ह्या शेडेड पार्टचा तुम्हाला काय काय काढायचा आहे, एरिया काढायचा आहे. मग आता मला सांगा, हा जो BXC हा मायनर सेगमेंट आहे का मेजर सेगमेंट आहे? बघा छोटा दिसतोय का मोठा दिसतोय, छोटा. म्हणजे हा कोणता सेगमेंट झाला, मायनर सेगमेंट. तर ह्याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया. मग आता बघा आन्सर मध्ये काय लिहूया, पहिल्यांदा ज्या तुम्हाला गिवन थिंग्स दिल्या त्या लिहूया. काय लिहिणार बघा, थिटाची व्हॅल्यू किती दिल्या, तर 45 डिग्री दिल्या. अँगल BAC दिलाय, म्हणजेच ती कोणाची व्हॅल्यू झाली, तर थिटाची व्हॅल्यू झाली. त्यानंतर ना AC इज इक्वल टू किती दिले, 7√2. आणि फाइंड काय करायचंय तुम्हाला, तर एरिया ऑफ सेगमेंट. एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. एरिया ऑफ सेगमेंट तुम्हाला काढायचा आहे. मग आता बघा काय करणारा, पहिल्यांदा एरिया ऑफ सेगमेंटचा फॉर्म्युला यूज करणारा. आता बघा बोर्डचे 2 पार्ट करूया, म्हणजे एक्झाम्पल काय होईल, बस आता बघा फॉर्म्युला लिहूया. काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, तर R² इन ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. हा तुमचा सेगमेंटचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. आता बघ काय काय व्हॅल्यू पुट करणारा, R². मग R किती दिले तुम्हाला, रेडियस किती दिल्या बघा, R इज इक्वल टू 7√2. ही रेडियस आहे तुमची. मग आता बघा R चा स्क्वेअर सांगितलंय, म्हणजे 7√2 आणि ब्रॅकेटचा काय लिहिणारा, स्क्वेअर लिहिणारा. बघा R चा स्क्वेअर, R किती दिल्या, 7√2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा इन ब्रॅकेट पाय थिटा. आता बघा क्वेश्चन मध्ये पायची व्हॅल्यू किती घ्यायची सांगितलंय काय, तर नाही सांगितलेलं. मग पायची व्हॅल्यू तुम्ही 3.14 घेतली तरी पण चालते, किंवा 22/7 घेतली तरी पण चालते. आता बघा मी पायची व्हॅल्यू घेणार आहे 3.14. पायची व्हॅल्यू किती घेतली, 3.14. आता बघा पाय थिटा आहे, मग पाय आणि थिटामध्ये साईन नाही, म्हणजे कोणतं साईन असणार आहे, इंटू थिटा. थिटाची व्हॅल्यू किती घेतल्या, तर 45. आता बघा अपॉनला 360, हा 360 ॲज इट इज लिहिला. मध्ये साईन कोणता आहे, मायनस. आता बघा साईन ॲज इट इज लिहिलं, थिटा आहे, परत तिथं थिटाची व्हॅल्यू किती पुट करणारा, 45 आणि अपॉन 2. बघा ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू ॲज इट इज काय केल्या, पुट करून घेतल्या. आता बघा 7√2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग मला सांगा 7चा स्क्वेअर किती येतोय, 49. 7चा स्क्वेअर किती येतोय, 49. आणि √2चा स्क्वेअर. आता बघा √2चा स्क्वेअर आपण कसा काढतोय, √2चा स्क्वेअर म्हणजे ह्या स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर काय होतोय, कॅन्सल. आणि आन्सर किती मिळते आपल्याला, 2. आता बघा जर हे समजलं नसेल तर √2चा स्क्वेअर, मग कॅल्क्युलेशन करा. स्क्वेअर म्हणजे किती वेळा मल्टिप्लिकेशन करायचं, तर 2 टाइम्स. मग बघा √2 इंटू √2, स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलं. आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा √2 इंटू 2, आन्सर किती येणार आहे, 4. आता 4चं स्क्वेअर रूट घ्या. 4चं स्क्वेअर रूट म्हणजे 4 कितीचा स्क्वेअर आहे, तर 2चा, म्हणजे आन्सर किती येणार आहे, 2. मग ह्याच्याच एवढं सगळं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा इथं स्क्वेअर रूटला स्क्वेअर काय होतोय, कॅन्सल. आणि आन्सर किती मिळते, 2. कसं 2 आलं लक्षात आलं काय बघा. मग आता बघा √2चा स्क्वेअर, या स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल आणि इंटू किती लिहिणारा, 2. आता बघा इन ब्रॅकेटमध्ये. आता बघा इथं कशाने भाग जात असेल तर भाग पण घालून घ्यायचा. मग आता बघा कितीने भाग जाणार, इथं 45 आहे आणि इथं किती आहे, 360 आहे. मग आता बघा 9 ने भाग जातोय. बघा 9 5 जा किती येते, 45. आणि बघा 9 3 जा किती येते, 9 4 जा किती येते, 36 आणि वरती 0. परत बघा 5 1 जा 5 आणि 5 8 जा किती येते, 40 येते. हा भाग आलेला लक्षात आलं का बघा. आता बघा न्यूमरेटर मध्ये फक्त किती राहिले, 3.14 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये किती राहिले, 8 मायनस. आता बघा साइन 45. आता तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीच्या टेबलमध्ये बघायला पाहिजे की साइन 45 ची व्हॅल्यू किती आहे. आता तुम्हाला साइनच्या व्हॅल्यू पाठ पाहिजेत. बघा साइन थिटा वरती अँगल किती होते, 0 30 45 60 आणि 90. व्हॅल्यू काय काय होत्या, 0 1/2 आणि इथं व्हॅल्यू किती होती, 1/√2.
टू. मग साईन 45 ची व्हॅल्यू किती पुट करणार? 1/√2 आणि अपॉनचं 2 ॲज इट इज. बघा ही स्टेप पण लक्षात आली काय? आता बघा 49 इंटू 2 आन्सर किती येते? मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 98 येते. आता बघा इन ब्रॅकेट काय करूया, इथं 8 आणि 4 आहे म्हणजे 2 न भाग जातोय. 2 4 जा 8 वरती बघा 2 1 जा 2 परत इथे रिमाइंडर किती होणार आहे? 1 म्हणजे किती झाले? 11. आता बघा पॉईंट आहे तसं ठेवूया. 2 5 जा किती येणार आहे? 10. मग 11 मायनस 10 केल्यानंतर आन्सर किती येते? 1. आता इथे झाले 40. 2 7 जा किती येते? 14. मग बघा काय आलं? 1.57 अपॉन 4 अपॉन मायनस. आता बघा 1/√2 आहे म्हणजे हा जो तुमचा अपॉनचा √2 आहे तो कुठे लिहायला पाहिजे? डिनॉमिनेटरला लिहायला पाहिजे, बरोबर आहे. आता बघा 1 अपॉन हा √2 आणि हा डिनॉमिनेटरचा 2 म्हणजे तुम्हाला किती मिळणार? तर 2√2. बघा हे तर काय केलं ते लक्षात आलं काय? 1/√2 आहे म्हणजे हा जो अपॉनचा √2 आहे कशामध्ये? डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे तो कुठे लिहिला? जो न्यूमरेटरला होता तो त्याच्या जागी लिहिला म्हणजे डिनॉमिनेटरला लिहिला. मग डिनॉमिनेटरची आणखी व्हॅल्यू काय आहे? 2. मग 2 आणि हा √2 म्हणजे किती मिळालं तुम्हाला? 2√2. आता बघा पुढचं स्टेप. आता बघा तुम्ही 9th स्टँडर्डला हा पॉईंट शिकलायसा बघा. जर अशा टाईपचं आलं 1/2√2 तर तुम्ही ह्या काय करतायसा अशा टाईपचं एक्झाम्पलचं? तर रॅशनलायझेशन करतायसा. काय करतायसा? रॅशनलायझेशन. आता रॅशनलायझेशन कसं करायचं बघा? रॅशनलायझेशन हे नेहमी डिनॉमिनेटरचं करायचं. न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन कधीही करायचं नाही. रॅशनलायझेशन हे कशाचं करायचं? डिनॉमिनेटरचं करायचं. मग आता बघा डिनॉमिनेटरला काय काय व्हॅल्यू आहे? 2 आणि √2. मग आता बघा कसं करायचं? जी तुमची अंडररूट मधली व्हॅल्यू आहे ती अंडररूट मध्ये किती व्हॅल्यू आहे? 2. ह्या √2 न ह्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. ह्या स्टेपला म्हणायचं रॅशनलायझेशन. काय म्हणायचं? रॅशनलायझेशन. बघा रॅशनलायझेशन कुणाचं करायचं? डिनॉमिनेटरचं करायचं. डिनॉमिनेटरला तुमची जी व्हॅल्यू अंडररूट मध्ये असेल त्या अंडररूटच्या व्हॅल्यूनं तो जो फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय पण करायचं आणि काय करायचं? डिवाइड पण करायचं. ह्याला आपण म्हणतोय रॅशनलायझेशन. आता बघा या स्टेपचं आपण रॅशनलायझेशन करूया आणि बाकीच्या व्हॅल्यू ॲज इट इज लिहूया. म्हणजे किती लिहिणार आहे बघा? 98 इन ब्रॅकेट काय करायला? 1.57 अपॉन 4 मायनस किती किती आहे बघा? 1/2√2 इंटू रॅशनलायझेशन करा. कसं करायचं? अंडररूटच्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय आणि डिवाइड म्हणजे √2 इंटू √2. ही झाली तुमची पुढची स्टेप. आता बघा 98 इन ब्रॅकेट 1.57 अपॉन 4 मायनस. आता मल्टिप्लिकेशन करूया. √2 इंटू 1 आन्सर किती येते? कोणत्याही संख्येनं 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येते? तोच नंबर होते. मग √2 इंटू 1 आन्सर किती येणार आहे? √2. आता बघा काय काय आहे? तर 2 आहे. इथं याला रूटला कोएफिशियंट आहे काय? नाही. जेव्हा कोएफिशियंट नसतोय तेव्हा किती असतंय? 1. मग आता बघा अंडररूटच्या व्हॅल्यूचं वेगळं मल्टिप्लिकेशन करायचं आणि अंडररूटच्या आतल्या व्हॅल्यूचं वेगळं मल्टिप्लिकेशन करायचं. मग बघा 2 इंटू 1 आन्सर किती येणार आहे? 2. आता बघा यांच्यामध्ये साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं. पुढचं बघा √2 इंटू √2. मग आता बघा √2 इंटू √2 मगाच्या सारखं सेम. √2 इंटू √2चा आन्सर किती येणार आहे? बघा मल्टिप्लिकेशन करूया. अंडररूट मध्ये 2 इंटू 2 आन्सर किती येणार आहे? 4 आणि 4चं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आन्सर किती मिळणार आहे? 2. म्हणजे √2 इंटू √2चा आन्सर किती येते? तर 2 येते. हे लक्षात आलं का? बघा मल्टिप्लिकेशन केलं अंडररूट मध्ये 4 आलं आणि 4चं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आन्सर किती मिळते? 2. मग आता बघा हा ब्रॅकेट कम्प्लीट केला. आता बघा 98 इन ब्रॅकेट 1.57 अपॉन 4 मायनस. आता बघा हा जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे 7.4 याच्यामध्ये तुम्हाला √2 ची व्हॅल्यू आणि √3 ची व्हॅल्यू काय करायला लागत्या? पाठ करायला लागत्या. इथं आपल्याला आता √2 ची व्हॅल्यू काय करायची आहे? पुट करायची आहे. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला √2 ची व्हॅल्यू जसं तुम्हाला खाली क्वेश्चन मध्ये पायची व्हॅल्यू देतात तसं √2 ची व्हॅल्यू आणि जर √3 आला तर √3 ची व्हॅल्यू पण देतात. पण काही क्वेश्चन मध्ये दिलेलं असते आणि काही क्वेश्चन मध्ये दिलेलं नसते. मग क्वेश्चन पेपर मध्ये पण प्रत्येक वेळेला √ची व्हॅल्यू येईलच असं नाही. त्यामुळे √2 ची व्हॅल्यू आणि √3 ची व्हॅल्यू काय करा? पाठ करा. मग आता बघा √2 ची व्हॅल्यू किती घ्यायची? तर 1.41. √2 ची व्हॅल्यू किती घ्यायची? 1.41 आणि आता खाली बघा 2 इंटू 2 आन्सर किती येते?
4. आता बघा 98 इन ब्रॅकेट. आता बघा मला काय करायचंय, सबस्ट्रॅक्शन करायचंय. मग सबस्ट्रॅक्शन आपण कधी करतोय, जर डिनॉमिनेटर सेम असेल तर. डिनॉमिनेटर सेम आहे का, नाही आहे. मग जर डिनॉमिनेटर सेम असेल तर मी न्यूमरेटरचे सबस्ट्रॅक्शन करू शकतोय का, नाही करू शकतोय. जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपण काय करतोय, डिनॉमिनेटर सेम करतोय आणि मग काय करतोय, सबस्ट्रॅक्शन करतोय. इथं बघा ऑलरेडी आपला डिनॉमिनेटर सेम आलेलं आहे, त्यामुळे सेम करायची गरज नाही. आता न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन बघा, 1.57 मायनस 1.41 आणि अपॉन. आता बघा इथं पण 4 आहे आणि इथं पण 4 आहे. मग 2 च की 4 टाइम्सच्या जागी मी किती व्हॅल्यू शकतोय, एकदाच. मग आता बघा 98 इन ब्रॅकेट. आता 1.57 मधून 1.41 मायनस करायला पाहिजे. आता यांचे सबस्ट्रॅक्शन बघा, 1.57 मायनस 1.41 सबस्ट्रॅक्शन करा. 7 मायनस 1 आन्सर किती येते, 6. त्यानंतर 5 मायनस 4 किती येते, 1 आणि पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 1 मायनस 1 आन्सर किती येते, 0. आता बघा 0.16 आणि अपॉन किती आहे, 4. आता बघा यांची आपल्याला काय करायला पाहिजे, डिव्हिजन करायला पाहिजे आणि त्या डिव्हिजनला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे, तर 98 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. आता बघा पहिल्यांदा डिव्हिजन करूया. आता बघा काय, 4 आणि 0.16. पहिल्यांदा बघा 4 न 0 ला भाग जातोय काय, नाही. म्हणजे पहिल्यांदा कितीचा भाग लावायचा, 0. आता हा 0चा भाग लावला, 0 नंतर पॉईंट आहे म्हणजे इथं पण काय देणार, पॉईंट. आता बघा 0चा भाग लावल्यानंतर 0 मायनस 0 0 आणि इथं किती येणार आहे, 16. परत बघा इथं 4 आहे आणि इथं किती आहे, 1. मग बघा 4 न 1 ला भाग जातोय काय, तर नाही जात. मग 4 ला जर 1 ला भाग जात नसेल तर आपण परत आणि इथं कितीचा भाग लावणार, 0चा भाग लावणार. मग 0चा भाग लावल्यानंतर ना 16 मायनस 0 केल्यानंतर आन्सर किती येणार, 16 येणार. आता बघा 4च्या टेबलमध्ये 16 किती टाइम्सला येते, 4 4चा किती येते, 16. म्हणजे इथं आन्सर किती येणार आहे, 4. आणि इथं मायनस किती करणार आहे, 16 आणि 16 मायनस 16 रिमाइंडर किती उरणार आहे, 0. म्हणजे ह्या डिव्हिजनचा आन्सर किती आलं, 0.04. इथं परत 0 कसं आलं, कळालं काय, पहिल्यांदा 0 लिहून 4 4चा 16 डायरेक्ट लिहायचं नाही. 4 नंतर इथे तुमची किती संख्या आहे, 1. मग 4 न 1 ला भाग जात नाही, मग परत 0चा भाग लावायचा आणि मग 4 4चा किती करायचं, 16. मग आता बघा इथं आन्सर किती आले, 0.04. आता बघा हे डिव्हिजन रफ करा. आता बघा इज इक्वल टू ह्या साईडला किती आहे, 98. आता बघा यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 0.04. आता त्यांचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा 98 आणि 0.04. आता बघा इथं मल्टिप्लिकेशन करूया. 98 इंटू 0.04. आता बघा 4 ने मल्टिप्लाय करूया. 8 4 किती येणार आहे, 32 म्हणजे 2 आणि 3. 9 4 किती येणार आहे, 36. 36 आणि 3 किती येते, 6 7 8 आणि 9 म्हणजे 9 आणि इथे किती येणार आहे तुमचं, 3. बघा 4 0 0 आणि इथे किती येणार आहे तुमचं, 3 येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आता हे 0 आहे ह्या साईडला, म्हणजे इथून पुढचे व्हॅल्यू काय येणार आहेत, ह्या साईडला 0 येणार आहे, ह्या साईडला 0 येणार आहे काय, नाही. मग आता बघा 2 डिजिट सोडून पॉईंट आहे, म्हणजे आन्सर मध्ये पण किती डिजिट सोडून पॉईंट देणार आहे, 2 डिजिट. म्हणजे तुमचा फायनल आन्सर किती आले, 3.92. आणि तुम्ही एरिया फाइंड केलाय म्हणून ह्याला युनिट काय देणार, तर स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघा पूर्ण तुम्हाला इझी मेथडनं कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेशन लक्षात आलं काय, बघा जेवढे तुम्ही इझी कॅल्क्युलेशन करत जाशील तेवढं तुम्हाला सोपं पडते. नाही तर अशी स्टेज येत्या की शेवटला आपल्याला काहीच कळत नाही. ह्या आन्सरचं स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुमच्या हे कॅल्क्युलेशन लक्षात येईल. प्रत्येक कॅल्क्युलेशन नीट्स कळाले का बघा. आता बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इन फिगर ओ इज सेंटर ऑफ सर्कल, मेजर आर्क पी क्यू आर इज इक्वल टू 60 डिग्री. आता बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला अँगल दिलेलं नाही, तर कशाचं मेजरमेंट दिलंय, आर्कचं मेजरमेंट दिले. किती डिग्री सांगितलंय, 60 डिग्री. बघा कोणता आर्क आहे, पी क्यू आर. बघा आता डायग्राम मध्ये पी क्यू आर हा जो तुमचा आर्क आहे हा किती डिग्री दिलेला आहे तुम्हाला, 60 डिग्री दिलेला आहे. आणि काय इन्फॉर्मेशन दिल्या, ओपी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. बघा
ओपी म्हणजे ही सर्कलची जी रेडियस आहे ती किती सेंटीमीटर सांगितल्या, 10 सेंटीमीटर सांगितल्या. फाइंड काय करायचंय बघा, एरिया ऑफ शेडेड रिजन. हा जो तुमचा शेडेड रिजनचा एरिया आहे म्हणजे PQR ही जी सेगमेंट आहे या सेगमेंटचं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे. आणि बघा क्वेश्चन मध्ये पायची व्हॅल्यू दिल्या 3.14 आणि √3 ची व्हॅल्यू दिल्या 1.73. मग असे मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक क्वेश्चन मध्ये √2 ची आणि √3 ची व्हॅल्यू देतीलच असं नाही, त्यामुळे √2 ची आणि √3 ची व्हॅल्यू पाठ करा. आता बघा ह्या क्वेश्चन मध्ये दिलेले आहे, मगाच्या क्वेश्चन मध्ये फर्स्ट मध्ये दिली होती का नाही, त्यामुळे व्हॅल्यू काय करा, पाठ करा. आता बघा याचा आन्सर. आता बघा तुम्हाला क्वेश्चन मध्ये जो तुमचा फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये कशाची व्हॅल्यू लागतात, थिटाची व्हॅल्यू लागतात. मग थिटा म्हणजेच काय असतो तुमचा अँगल. आता बघा क्वेश्चन मध्ये अँगल दिलाय काय, नाही, काय दिलाय क्वेश्चन मध्ये, आर्क. आता बघा हा एक सर्कल आहे, समजा या सर्कलच्या सेंटरला नाव दिलं मी P. या सर्कलच्या ज्या 2 रेडियस आहेत त्या रेडियसला नाव दिलं S आणि R. आणि ही तुमची काय झाली, कॉर्ड झाली. कोणती कॉर्ड झाली, SR ही कॉर्ड झाली. मग तुम्ही बघा सेंट्रल अँगल ही एक कन्सेप्ट शिकलेसा, जेव्हा मी सेक्टर हा पॉईंट शिकवला तेव्हा सेंट्रल अँगल ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. आता सेंट्रल अँगल कुणाला म्हणायचं, तर ह्या ज्या 2 रेडियस आहेत कोणकोणत्या, तर PS आणि PR यांच्या मधला जो अँगल आहे त्या अँगलला म्हणायचं सेंट्रल अँगल. कोणता अँगल म्हणायचं, सेंट्रल अँगल. आणि ह्या सेंट्रल अँगलनं कोणता आर्क केलाय बघा, ही लाईन तुमची इथपर्यंत जात्या आणि ही लाईन तुमची इथपर्यंत जात्या. म्हणजे हा जो आर्क आहे हा कुणी तयार केलाय, सेंट्रल अँगलनं तयार केलाय. बघा की हा इथून इथूनपर्यंत म्हणजे ह्याचा जो मधला जो या 2 रेडियसच्या मधला जो पार्ट आहे तो कोणी तयार केलाय, ह्या सेंट्रल अँगलनं तयार केलाय. मग बघा काय कन्सेप्ट आहे, जर तुमच्या ह्या आर्कचं मेजरमेंट 60 डिग्री असेल तर ह्या सेंट्रल अँगलचं पण मेजरमेंट किती डिग्री असते, 60 डिग्री असते. म्हणजे सेंट्रल अँगलनं जो आर्क तयार केलाय त्या आर्कचं आणि सेंट्रल अँगलचं मेजरमेंट काय असते, इक्वल असते. बघा सेंट्रल अँगल इथे लिहिले बघा, सेंट्रल अँगल इज इक्वल टू करस्पॉन्डिंग आर्क. करस्पॉन्डिंग काय लिहिणारा, आर्क. म्हणजे जर तुमचा आर्क 60 डिग्री असेल तर अँगल पण किती डिग्री येणार, 60 डिग्री येणार. आणि जर तुमचा अँगल 60 डिग्री असेल तर आर्क पण किती डिग्री येणार आहे, 60 डिग्री येणार आहे. आता बघा तुम्हाला हा PQR किती डिग्री दिलाय, आर्क 60 डिग्री. आता बघा ह्याच्या करस्पॉन्डिंग कोणतं तुमचं सेंट्रल अँगल आहे, POR. म्हणजे POR सुद्धा किती डिग्री येणार आहे, 60 डिग्री येणार आहे. बघा कसं 60 डिग्री येते हे कळालं काय, जेवढा तुमचा सेंट्रल अँगल असतोय तेवढाच तुमचा करस्पॉन्डिंग आर्क असतोय आणि जेवढा करस्पॉन्डिंग आर्क असतोय तेवढाच तुमचा काय असतोय, सेंट्रल अँगलचं मेजरमेंट असते. आता बघा याचा आन्सर लिहा. बघा काय काय क्वेश्चन मध्ये गिवन दिले बघा. पहिल्यांदा काय दिलं, तर थिटाची व्हॅल्यू किती डिग्री घेणारा, तर 60 डिग्री घेणारा. त्यानंतर आर रेडियस ओपी किती दिले तुम्हाला, 10 सेंटीमीटर. मग ओपी ही सर्कलची काय झाली, रेडियस. मग आर इज इक्वल टू किती घेणारा, 10 सेंटीमीटर. त्यानंतर आणि काय दिले बघा क्वेश्चन मध्ये, पायची व्हॅल्यू दिली. आता बघा तुम्हाला कुणाचा एरिया फाइंड करायचा, ह्या शेडेड पार्टचा एरिया फाइंड करायचा. म्हणजेच कुणाचा, सेगमेंट ऑफ एरिया ऑफ सेगमेंट. म्हणजे सेगमेंटचा तुम्ही एरियाचा फॉर्म्युला यूज करणार. मग बघा एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बघा, आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थिटा अपॉन 360 मायनस साइन थिटा अपॉन 2. हा तुमचा फॉर्म्युला झाला. हा फॉर्म्युला झाला. आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया. बघा आरचा स्क्वेअर, आर किती घेतला, 10. मग 10चा काय लिहिला, स्क्वेअर. आता इन ब्रॅकेट बघा पाय थिटा, पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितल्या, 3.14. मग बघा पायची व्हॅल्यू लिहिली 3.14. पाय इंटू थिटा, मग इंटू थिटाची व्हॅल्यू किती आहे, 60. मग बघा थिटाची व्हॅल्यू घेतली, अपॉन किती लिहिणारा, 360 मायनस साइन थिटा. मगाची सांगितल्याप्रमाणे साइन लिहिलं आणि थिटाची व्हॅल्यू किती पुट करायची, तर थिटाची व्हॅल्यू पुट करायची 60 डिग्री आणि अपॉन किती लिहिणारा, 2. बघा ज्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू काय केल्या, पुट केल्या. आता बघा इथं भाग जातोय, या 0ला हा 0 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. 6 1 जा 6 आणि 6 6 जा किती येते, 36 येते. आता बघा
10चा स्क्वेअर, मग 10चा स्क्वेअर किती येणार आहे 100 इन ब्रॅकेट. आता बघा न्यूमरेटर मध्ये किती राहिले 3.14 अपॉन 6 मायनस साइन 60 डिग्री. आता बघा ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलमध्ये बघायला पाहिजे की साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती त्या. बघा काय टेबल आहे 0, 30, 45 आणि 60 काय काय व्हॅल्यू आहेत 0, 1/2, 1/√2 आणि 60 डिग्रीची व्हॅल्यू किती त्या √3/2. मग आता बघा साइन 60 डिग्रीला व्हॅल्यू पुट करूया √3/2 आणि अपॉनला किती आहे तुमचा 2. मग आता बघा 100 इन ब्रॅकेट 3.14. आता बघा इथं 4 आणि इथं 6 आहे म्हणजे कितीने भाग जाणार 2 न जाणार. मग आता बघा इथं कॅल्क्युलेशन करा 2 3 चा किती येणार आहे 6. वरती बघा 2 1 चा 1, 3 - 2 केल्यानंतर इथं किती येणार आहे 1. म्हणजे इथे किती झाले तुमचे 11 पॉईंट आहे म्हणजे पॉईंट देऊया. आता 11 म्हणजे 2 5 चा किती झाले 10 झाले. मग आता 11 - 10 आन्सर किती येणार आहे 1 म्हणजे इथे झाले 14 आणि 2 7 चा किती आन्सर मिळणार आहे तुम्हाला 14. मग आता बघा काय राहिलंय 1.57 अपॉन 3 मायनस मग अशा सांगितल्याप्रमाणे √3/2. मग हा अपॉनचा 2 कुठे लिहायचा डिनोमिनेटरला लिहायचा. मग बघा √3 अपॉन हा अपॉनचा 2 खाली लिहिल्यानंतर इथे किती झाले 2 × 2. आता बघा पुढची स्टेप 100 इन ब्रॅकेट 1.57 अपॉन 3 मायनस आता इथं √3 ची व्हॅल्यू पुट करूया. √3 ची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितलं तर 1.73 आणि 2 × 2 आन्सर किती आले 4 आले. आता बघा आता मला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. मग मगाशी जसं आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करताना काय बघितलेलं काय करायच्या ब्रॅकेटमध्ये साइन कोणता आहे तर सबस्ट्रॅक्शन साइन आहे. मग सबस्ट्रॅक्शन आपण कधी करू शकतोय जर तुमचा डिनॉमिनेटर सेम असेल तर. मग डिनॉमिनेटर सेम आहे काय मगाच्या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुमचा डिनॉमिनेटर सेम होता मग तुम्ही डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन केलीसा. आता इथं सेम आहे का बघा इथं 3 आणि इथं 4 आहे म्हणजे डिनॉमिनेटर सेम नाही आहे. मग जर तुमचा डिनॉमिनेटर सबस्ट्रॅक्शन करायचे आहे तुम्हाला आणि जर तुमचा डिनॉमिनेटर सेम नसेल तर तुम्ही काय करतायसा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतायसा बरोबर आहे की नाही. मग आता ह्याचा पण ह्या फ्रॅक्शनचं पण दोन्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे तुमचा डिनॉमिनेटर काय होतोय सेम होतोय. बघा लक्षात घ्या मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल तर मल्टिप्लिकेशन करताना डिनॉमिनेटर सेम लागत नाही. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकतायसा परंतु ऍडिशन करताना सबस्ट्रॅक्शन करताना कंपल्सरी तुमचा डिनॉमिनेटर सेम लागतोय आणि जर डिनॉमिनेटर सेम नसेल तर सेम करून घ्यावा लागतोय. आणि कसा सेम करायचा तर ते जे दोन रेशो आहेत किंवा ते जे दोन फ्रॅक्शन आहेत त्यांच्यामध्ये काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता बघा इज इक्वल टू 100 ॲज इट इज लिहिलं. आता यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. बघा 1 पॉईंट हे 7 आहे 1.57 × 4 × 4 मध्ये साइन आहे मायनस आणि बघा 1.73 × 3 1.73 × 3 आणि आता बघा डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं 3 4 चा किती येते तर 12 म्हणजे हा डिनॉमिनेटर तुम्ही एकदाच लिहिला असता तरी पण चालतं. आता डिनॉमिनेटर तुमचा काय झाला सेम. आता बघा 100 इन ब्रॅकेट आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करूया 1.57 × 4 बघा 7 4 चा किती येते 28 8 आणि 2 5 4 चा किती येते 20 आणि 2 म्हणजे 22 2 आणि 2 4 1 जा 1 आणि 4 आणि 2 किती येणार आहे 6 2 डिजिट सोडून पॉईंट म्हणजे आन्सर किती येणार आहे 6.28 मायनस आता बघा ह्यांचं पण करूया 1.73 × 3 3 3 जा 9 3 7 चा किती येणार आहे 21 म्हणजे 1 आणि 2 3 1 जा 3 आणि 3 आणि 2 किती येणार आहे 5. आता बघा 2 डिजिट सोडून पॉईंट म्हणजे 5.19 आणि अपॉनला किती आहे 12. आता बघा यांची सबस्ट्रॅक्शन करूया 100 इन ब्रॅकेट आता सबस्ट्रॅक्शन करूया बघा 6.28 मायनस 5.19 आता सबस्ट्रॅक्शन करा बघा 8 - 9 होत नाही म्हणजे 18 - 9 मग 18 - 9 किती येणार आहे 9 इथं होणार 1 1 - 1 0 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 6 - 5 किती आन्सर मिळणार आहे तर 1 मिळणार आहे म्हणजे वरची सबस्ट्रॅक्शन किती आली 1.09 आणि अपॉन किती आले 2. आता बघा 1.09 आणि अपॉन 2 म्हणजे यांची आपल्याला काय करायला पाहिजे आता डिव्हिजन करायला पाहिजे. मग आता बघा 2 आणि 1.09 आता बघा 2 न 1 ला भाग जातोय काय नाही म्हणजे पहिल्यांदा कितीचा भाग लावणार आहे तुम्ही एक मिनिट
आता बघा आधी इकडे मल्टिप्लिकेशन करून घेऊया. इथं 100 आहे. 100 जर मी आत ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर बघा 100 आणि 1.09 म्हणजे पॉईंट नंतर तुमचं किती डिजिट आहेत? 2 डिजिट आहेत. जर मी 100 आता बघा इथे लिहूया 100 इंटू 1.09 आणि अपॉन 2. मग जर मी 100 इंटू 1.09 केलं तर हा माझा पॉईंट काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. कसा कॅन्सल होणार आहे बघा. आता बघा मी जर लिहिलं 109, जी तुमची संख्या आहे ती पॉईंट काढून लिहायची. 109 लिहिली. आता 100 वरती किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. म्हणजे ह्याच्यावरती पण किती झिरो लिहिले? 2 झिरो लिहिले. या दोघांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं असाल तर तुमचा आन्सर एवढं येणार आहे. बरोबर आहे. आता बघा किती डिजिट सोडून पॉईंट आहे? तर 2 डिजिट सोडून पॉईंट आहे. बघा आन्सर मध्ये पण 2 डिजिट सोडून पॉईंट दिले. मग बघा पॉईंट नंतरच्या झिरोला काय व्हॅल्यू असते काय? नाही. म्हणजे पॉईंट नंतरचं झिरो तुम्ही लिहिलंसा तरी पण चालते आणि नाही लिहिलंसा तरी पण चालते. मग आता बघा पॉईंट नंतरचं झिरो लिहिलेलं नाही तरी पण चालते. म्हणजे आन्सर किती येणार आहे? 109 आणि अपॉन किती लिहिणार? 2. म्हणजेच जर 1.09 जर पॉईंट नंतर 2 डिजिट असतील आणि जर त्याला तुम्ही 100 ने मल्टिप्लाय केलं तर तेच आन्सर लिहायचं, फक्त त्याच्यामध्ये पॉईंट द्यायचा नाही. आता बघा 100 ने मल्टिप्लिकेशन करून झाले. आता डिव्हिजन करूया. बघा 2 आणि 109. आता बघा मल्टिप्लिकेशन 10 आहे. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करूया. बघा 2 आणि 109. आता बघा 2 सॉरी इथं 12 आहे ना, 2 म्हणले सॉरी, इथं 12 आहे, आपण चुकून 2 लिहिलेलं. मग आता बघा 12च्या टेबलमध्ये 109, 12 9 किती येते बघा? 108 येते. 109 मायनस 108 आन्सर किती येणार आहे? 1. आता बघा 12 ला 1 ला भाग जातोय काय? नाही. मग काय करणारा? पॉईंट देणारा आणि ह्याच्यावरती एक शून्य वाढवणारा. बरोबर आहे. परत 12 ला 10 ला भाग जातोय काय? नाही. म्हणजे परत कितीचा भाग लावणार आहे? 0चा आणि परत ह्याच्यानंतर ना एक 0 काय करणारा? ऍड करणारा. आता 12च्या टेबलमध्ये 100, 12 4 नाही, 12 4 नाही, 12 8 किती येते? 96 आणि 100 मायनस 96 म्हणजे आन्सर किती येते? सॉरी रिमाइंडर किती येतोय? 4. मग आता बघा पॉईंट नंतर 2 डिजिट आलेत. आता इथून पुढे आन्सर काढायचं नाही, कारण आपण आन्सर लिहिताना कुठेपर्यंत लिहितोय? पॉईंट नंतरच्या 2 डिजिट पर्यंत लिहितोय. म्हणजे या सेगमेंटचा एरिया किती आलाय? 9.08 आणि ह्याला युनिट देणारा स्क्वेअर सेंटीमीटर. बघा हा तुमचा प्रॅक्टिस सेट मधला सेकंड क्वेश्चन होता. हा लक्षात आलं की बघा तुमच्या सेम फर्स्ट क्वेश्चन सारखाच होता. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेगमेंट ऑफ सर्कल कोणाला म्हणायचं, मायनर सेगमेंट, मेजर सेगमेंट आणि प्रॅक्टिस सेट 7.4 मधील जे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आहेत ते बघितलेत. इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस सेट 7.4 मधील ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.